वळ्यात पुढच्या बातमीकडे. कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये सुरू असलेल्या परीक्षेत गोंधळ झालाय. हायकोर्टाच्या लिपिक पदावर नियुक्तीसाठी परीक्षा सुरू होती आणि त्यात मोठा गोंधळ झाल्याचं समजतंय. परीक्षा देण्यासाठी असलेल्या संगणक कीबोर्डमध्ये बिघाड झाल्यानंतर हा गोंधळ निर्माण झालाय. एग्जाम घेणार आहे नाही घेणार आहे किती वाजता घेणार आहे काही एक्सप्लेनेशन दिलं गेलं नाहीये. सॉफ्टवेअर नीट चालत नाहीयेत, मुलं फेल होत आहेत, ते एकही एक्सप्लेनेशन देत नाही. असं का होतंय आणि कधी होणार आमची एक्झाम? आम्हाला 10 वाजता आम्ही इथे कधीपासून रिपोर्टिंग करतोय. आम्ही 9 वाजता इथून रिपोर्टिंग केलं. त्यांनी 10:15 इथे बोर्ड लावला एवढ्या छोट्या ह्याच्यामध्ये. पॅनिक सिच्युएशन मध्ये सगळ्या स्टुडंट्सला टाकलं आणि वरती अर्ध्या लोकांना सांगताय साईन करा, अर्ध्या लोकांना सांगताय तुम्ही एक्झाम स्टार्ट करा, बायोमेट्रिक नाही काय नाही, कसंही कुठेही कोणालाही बसायला सांगताय. ह्याला काय अर्थ आहे का? हे मॅनेजमेंट असते का? आणि दिस इज हाऊ द एक्झाम शुड बी कंडक्टेड का? आणि त्याच्यावर आम्ही जेव्हा विचारतोय की ह्याचं काय म्हणजे काय, आम्हाला काहीतरी सोल्युशन द्या, त्याच्यावर आम्हाला सरळ सांगितलं जातंय की तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं जाणार. आणि त्यामुळे आम्ही निघालोय. आम्हाला पण वरती आम्ही रिबेल करू शकलो असतो, पण आम्हाला काही म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला कन्क्लूड तर तुम्ही अन्सरेबल आहात, तुम्ही अकाउंटेबल आहात त्या सगळ्या गोष्टीसाठी, आणि कोणी मॅनेजमेंट अन्सरच नाही करत आहे आम्हाला.